तर पुढची बातमी वर्ध्यामधून। वर्ध्यातील सोनोरामध्ये तब्बल 50 ते 60 घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याची ही बातमी आहे। तर पुराचं पाणी शिरल्याने जीवनावश्यक वस्तूंची ही नासाडी झाली आहे। वर्ध्यातील ही बातमी आपण पाहतोय। सोनोरा गावाच्या पुनर्वसनाची अनेक वर्षांपासून मागणी सुद्धा होते, मात्र आत्ताच्या घडीची बातमी ही की सोनोरा गावामध्ये 50 ते 60 गावांमध्ये पाणी शिरलेले आहे। आपण हे व्हिडिओ सध्या पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय, ज्याच्यामध्ये घरात शिरलेलं पुराचं पाणी हे स्पष्टपणे दिसतंय। त्या पाण्याचा रंग पाहता ते पाणी शरीरासाठी अजिबात चांगलं नसल्याचं स्पष्ट होतंय। तर अशा प्रकारे घरात शिरलेल्या पाण्यामध्ये आणि अशा घरामध्ये कसं राहायचं हा नागरिकांच्या मनातला सवाल आहे। तर मागच्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची ही मागणी सोनोरा गावच्या लोकांची आहे, मात्र ती अद्यापपर्यंत पूर्ण झालेली नाहीये आणि आता तब्बल 50 ते 60 घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्याचं आपण पाहतोय। प्रतिनिधी पंकज गादगे सध्या आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। पंकज, आपण पाहतोय 50 ते 60 घरांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। मागच्या अनेक वर्षांपासून पुनर्वसनाची मागणी आहे, मात्र ती अद्यापही प्रलंबित आहे। पुनर्वसनासंदर्भातले काही ताजे अपडेट्स आहेत का आणि आता या नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे? नक्कीच विक्रांत, वर्ध्याच्या सोनोरा ढोक हे गाव आहे, देवळी तालुक्यातील हे गाव आहे। या गावामध्ये नेहमीच जेव्हा पाऊस येते तेव्हा पाणी शिरते। नाला खोली करण्याचं काम नाही झालं, सोबतच पूर्ण गावातील नागरिकांची पुनर्वसन ही मागणी गेल्या कित्येक दिवसापासून आहे, कित्येक वर्षापासून आहे। पावसाळ्याच्या वेळेला इथे नेते लोक पाहणी करण्यास येतात, घरातील पाणी शिरल्याची परिस्थिती पाहतात, आश्वासन देतात, लोकांना आश्वासित करतात, परंतु काही उपाययोजना होत नाही। त्यामुळे एकूणच गावकऱ्यांमध्ये नेत्यांप्रती रोष आहे, परंतु पुनर्वसनाची मागणी गेल्या कित्येक दिवसापासून होत आहे, तरी पुनर्वसन झाल्या नसल्याने नागरिक रोष आहे आणि सध्याच्या परिस्थितीत 50 ते 60 घरामध्ये पाणी शिरलं आहे आणि हे पाण्याचे जसा जसा पूर वाढत आहे तसं त्याच्या अजूनही घर पाणी आपल्या कवेत घेण्याची परिस्थिती आहे। जनजीवन विस्कळीत झालेले आहे, अनेक घराचे अन्नधान्याची नासाडी झाली आहे। एकूणच पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांनी पुन्हा एकदा पुनर्वसनाची मागणी केली आहे। आता कधी या गावाचं पुनर्वसन होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय विक्रांत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।